नमस्कार मित्रांनो, RBC टेकच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण DHSमध्ये जी सॅलरी दिली जाते त्याची माहिती घेणार आहोत। तर यासाठी आपण एका एम्प्लॉईचं सॅलरी स्लिप घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण DHSमधील सॅलरी समजावून घेणार आहोत। या अगोदर आपण DMARची सॅलरी ही सॅलरी स्लिपच्या माध्यमातून समजावून घेतलेली आहे। तरी जे DMARमधील आहेत आणि जे DHSमधील आहेत यांना या दोन्ही व्हिडिओच्या माध्यमातून दोन्ही विभागातील पगारामधील फरक समजून येईल। तर पुसद शहरातील ही सॅलरी स्लिप आहे। पुसद शहर हे झेड कॅटेगरीमध्ये येतं, म्हणजे 9% घरभाडे भत्ता तिथे लागू आहे। तर दिनांक 1/4/2024 ते 30/4/2024 म्हणजे एप्रिल महिन्यातील ही सॅलरी स्लिप आहे। 29 दिवसाची सॅलरी आहे, म्हणजे पूर्ण मंथ यात काउंट झालेला आहे। तर यामध्ये सुरुवातीला एम्प्लॉईची डिटेल्स दिलेले आहे, त्याचा सेवार्थ आयडी आहे जो आपण हाईड केलेला आहे आणि त्याच्यानंतर खाली एम्प्लॉई नेम आहे ते सुद्धा हाईड केलेलं आहे। त्यानंतर फ्रॉम डेट टू डेट म्हणजेच एप्रिल महिन्यातील ही सॅलरी स्लिप आहे। त्याच्यानंतर पुढे बेसिक पे दिलेला आहे 35,400, नर्सिंग ऑफिसर म्हणजेच आधी परिचारिकेसाठी 35,400 हा बेसिक आहे। त्यानंतर रिझन आहे, तर रिझन काही नाही आहे, ते ऑदर्स केलेलं आहे। रिमार्क दिलेला आहे, न्यू एम्प्लॉई आहे, न्यू जॉईनिंग आहे, त्यामुळे ते रिमार्क्समध्ये न्यू एम्प्लॉई दिलेला आहे। त्यानंतर पुढे अलाउन्सेसचा सेक्शन आहे, यामध्ये 7 PCDA म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार DA म्हणजेच डेरेस अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता जो की 46% सध्या लागू आहे, हा 16,284 देण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढे ट्रॅव्हलिंग अलाउन्स 7व्या वेतन आयोगानुसार 1350 हा देण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढे युनिफॉर्म अलाउन्स 100 रुपये देण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढे ग्रॉस ॲडजस्टेबल फॉर DCPS म्हणजे जे शासनाकडून 14%ची DCPS अमाऊंट म्हणजेच NPS अमाऊंट ही 7,236 ही ॲड करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढे हाऊस रेंट अलाउन्स म्हणजेच HRA जो 9%ने 3,186 देण्यात आलेला आहे। शहरावाईज हा HRA वेगवेगळा असू शकतो। शहरांचं वर्गीकरण XYZ लोकसंख्येच्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे। त्यानुसार पुसद शहर हे 9%मध्ये असल्यामुळे हा अलाउन्स हा 9%ने आहे। तसेच जो TA आहे तो सुद्धा शहरावाईज वेगवेगळा आहे। ज्या मेट्रो सिटीज आहेत तिथे ट्रॅव्हलिंग अलाउन्सचा रेट जास्त आहे आणि ज्या कमी लोकसंख्येचे शहर आहेत तिथे ट्रॅव्हलिंग अलाउन्स हा कमी आहे। त्यानुसार इथे 1350 हा पुसद शहरामध्ये ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे आणि HRA 9% प्रमाणे 3,186 हा आहे। सध्या 46% महागाई भत्ता असल्यामुळे 3,186 म्हणजेच 9% देण्यात आलेला आहे आणि ज्यावेळेस पण हा महागाई भत्ता 50%ची मर्यादा ओलांडेल त्यावेळेस 9% ऐवजी 10% हा HRA हा सर्व कर्मचाऱ्यांना लागू होईल। त्यानंतर पुढे वॉशिंग अलाउन्स दिलेला आहे 60 रुपये। तर DMARमध्ये युनिफॉर्म अलाउन्स आणि वॉशिंग अलाउन्स ह्या दोन्ही बाबतीत DHS हे वेगळं आहे। हे DMARचा वेतन स्लिपचा व्हिडिओ आहे, त्यातून आपल्याला समजून जाईल। त्यानंतर खाली डिडक्शन दिलेले आहेत, जे वरी ही जी होती ही टोटल सॅलरी दिलेली आहे। आता खाली डिडक्शन दिलेले आहेत, ज्यामध्ये GIS साठी 120 रुपये हे कपात केलेले आहेत। त्यानंतर DCPS हे 10% प्रमाणे 5,169। DCPS म्हणजेच NPS हे आपल्या DA आणि बेसिक पेच्या 10% हे कपात झालेलं आहे 5,169। त्यानंतर प्रोफेशनल टॅक्स 200 रुपये जो की इयरली 2,500 असतो, असा प्रति महिना 200 रुपयेप्रमाणे हा टॅक्स कपात होतो। त्यानंतर इन्कम टॅक्स IT साठी 1,000 रुपये काढून घेतलेले आहेत, म्हणजे संभाव्य जे इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं आहे त्याचे आधीच कपात इथे यांनी सुरुवात केलेली आहे। ही कपात करणं हे आपल्या हातात आहे विद्यार्थी मित्रांनो। जर आपल्याला स्वतः IT रिटर्न भरायचा असेल तरी आपण कपात थांबवू शकतो। त्यानंतर पुढे पोस्टल लाईफ इन्शुरन्स म्हणजे PLI असेल तर इथे PLI यांनी काढलेली नाही, किंवा LIC असेल तर त्याची कपात नाही, यासाठी 0 आहे। त्यानंतर रेव्हेन्यू स्टॅम्प हा 1 रुपये, हा 1 रुपये प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या पगारीमधून कापला जातो। हा 1 रुपये का कापला जातो, कारण ऑनलाईन पगारच्या अगोदर ऑफलाईनद्वारे कॅश स्वरूपात ही पगार दिली जायची आणि पगार दिल्यानंतर प्रत्येक एम्प्लॉईचं 1 रुपयाचं स्टॅम्प ड्युटी तिकीट लावून त्याच्यावर साईन घेतली जायची होती। पण ऑनलाईन पगार झाल्यापासून हा शासनाचा रेव्हेन्यू म्हणजे 1 रुपयाचं तिकीटचा रेव्हेन्यू हा बंद झाला, त्यामुळे या रेव्हेन्यूसाठी 1 रुपये प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारीतून हा 1 रुपये कापला जातो। प्रत्येक गोष्ट मी हे समजून सांगत आहे कारण प्रत्येक कर्मचाऱ्याला याची माहिती व्हावी।
त्यानंतर डिडक्शन ॲडजस्टेबल 7,236 म्हणजे हा शासनाकडून मिळणारा 14% NPS आहे. वरी DCPS 5,169 आणि खाली 7,236 असे दोन्ही मिळून 24% ही रक्कम आपल्या NPSवर जमा होणार आहे. तर ह्या एकूण जमेतून ह्या कपाती जाऊन पुसद शहरात जे झेड कॅटेगरीमध्ये येतं यामध्ये इन हँड सॅलरी आहे 49,890 रुपये. तर यानुसारच आपण DMRची सॅलरी कॅल्क्युलेट करू शकता. याबद्दल कोणाला काही शंका अडचण असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलच्या माध्यमातून आपण एक्झामविषयी तसेच शासकीय सेवेबाबतीत नवनवीन माहिती देत असतो. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करावे. धन्यवाद.